काय झालं काय सांगतोय बघ इथं माझं बी चप्पल मारता गेलं सगळं बघा पडला रे दिग्या बघ माझी स्किन लगा इकडे अरे मरता माझं चप्पल पाय टाकला मारला माझा बाय चायला अरे मला कसं राड करतो का चिखलात ना पळाली काय गरज नाही रांड्याच्या तुला सोडलं का ती आता चप्पला संग खेळत बस अरे बाप या चपलानं हाणायला लागा आता काय हाणायला लागा ते चिखलात पाहायची काय गरज होती की तुला बघ की मरदा पडले नाही ते आता अरे लाल्या गावले की नाही सोडत बा आता जित्ताच गाड तू लागायला त्याला त्याच चिखलात गाड त्याला मी नाही जाणार आता तिकडे पहिला पकडा रे त्याला चिखलात पळायची आईला तुमच्या नादात माझं बी पाय घाण तिच्या आईला लाल्याचे बी आणि खरंच बाबा म्हणतोय आता खरंच बाबा आणू दे इथे चालच मुश्किल झालेला का कुठे गेला रे लाल्या बघ जरा गेला तर तुमच्या घरला वाट बघत बसलाय तुझी ये मला मार म्हणून अरे चालायचं पण मुश्किल झालेला का खरंच कुठलं लागा टाकून दे काय मर्दा लाल्या सापडा ना काय ना मर्दा पुढं कल्यावर सापड झाले उगाच हुडकायची पाळी या पाल्या लाल्याच्या लगा अंगाला कापाय लागली लगा हुडक त्याला मामा हो एका माणसाला इथलं पळत जाताना बघितला काय नाही 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 नक्की बघितलं ना लगा तू कुठे बघितला का चल पुढे उठाला गाव अरे ऊस नको सांगायला ऐक अरे ऊस नको ए अर्जा तोडा लागली ये मारुती की बाबाला नाव सांगितलंय ऊस तोडा लागली अरे सांगा समजून सांग त्याला जरा अरे ऊस तोडा लागली ती अरे लगा उसाशिवाय मारा येत नाही लगा ऊस तोड नको हाताने मारते काय रे लका देऊ तोड की मारता ऊस तोडूनच
तुझ्यामुळे गेला होते कुठे गेला ते पळत गेले तिकडे लांब आता तुला अरे मी काय केलं लागला त्याला फोडाचा अरे मी कशाला अडवून त्याला अरे मी काय करू मारताना मारू नाही तुला पावता येते काय हे नाही मी काय नाही लागा मला पावता येत नाही रे बाबा तू जा तूच जा नाही लागा प्रत्येक गोष्टीत मी सोय जा अरे लागा जाकी तू वांडायच भावा वाड्यास भावा तू जा भाईस का तू आपला तू जा जा भावा. आणि त्याला पकड आणि एक कान पड दे लाल्या हाय सुवरी केलं का तू ये ए, ते तू जा तू जा लागा तू जा. तरी ये बाब्या तू जा भावा बाब्या जा रे. तरी ये. जा तू अरे धोका कोणी दिलं रे धक्का कोणी दिलं काय माहित आता पकड दे ना पुढच्या टायमाला बघू लागा होईल पळवलाय माझी बी कॅपॅसिटी संपली त्याच्या आईला तुझी बी संपली मला माझी लागा. बी संपली बघायची बी संपली गावला की सोडायचं नाही याला जित्ताच घालतो ना हे बघ पडलो मग अशी मी असू दे आता घरीच भैया संग वर्षात गेलतो काय पोरगी होती बघून हसले ना आपल्याला कुठं घेऊन जायचं लायकीच नाही याला पाहुण्याच्या घरी घेऊन गेलो उरसाला जेवायला मग रे मारले का त्यांच्याच पूर्वी लाईन मार लागले आणि आमच्या पाहुण्याने काय म्हणलं असं माहित आहे काय मला म्हणले त्या पायताना केस काढणे म्हटलं कोणाला घेऊन यायचं नाही असत्या पुरकी तू एवढं सांगायला आहेस तू काय केलास रे परवा पोरगी पायताना मारायचं राहिली तुला लेका भैयाला होय की आता दाखव की बत्तीस दाता शेड आता काय झालं तुला हसते का माझ्यावर गोपिका तर लय येत रे पण राधा आपली एकच ती जाऊ दे तू कामाचं बघ चला उठा तू घे ना गाडी मग ठीक आहे चल मला भ्या वाटतं मी काय चाकावर बसू अरे पहिला बस तर द्या खायला का टोचायला लागले काय टोचतंय अरे हळू मला गाडी येत नाही ए जास्त न खेळू नको लगेच माझं मी मारले तुझ्या मी लवकर ये ग जरा कामाला द्यायचं बघ असं गावभर उन्हाळ काय करत फिरू नकोस म्हणजे सापा मारत फिरतोच की नाही तू नाग नागिन अरे डुबू धरतात म्हण होय मला काय माहितच नव्हतं काय या पोराला सांगावं सगळं खोटच वाटतंय अहो जेवायला या हॅलो बागेवर काय बोलू कसं शांत बस काय शांत बस जेव आता तू एक बोलते की ते 10 बोलते
पाणी दे. या जेवायला. वर्गातली पोरगी ती डॉक्टर झाली की होय होय, ती पाटलाची पोरगी तुझ्याच वर्गात होती की. मला 1 रुपया सुद्धा इलाज करायला 1 रुपया घेतला नाही तिनं. सगळं फुकट केलं तिनं. कसं घेणार? जेव्हा भावाची मैत्रीण आहे ती माझी, तुमच्याकडनं पैसे घेते. तू साप मारत फिर. ती डॉक्टर झाली. चालू झालं त्यांचं. ग बसा की जरा पोराबरोबर नीट कवा तर बोलत जावा की आपल्या. जेवण पण गोड लागलं. जेव असं बोलतो. आय बा, मला तुम्हाला दोघांसाठी काय तर मोठं करायचं आहे. चिंगीवर तर किती जीव आहे माझा. तिला शाळा शिकवायचं आहे, मोठं करायचं आहे, लगीन पण तिचं मोठ्यानं करायचं आहे. मला फक्त थोडासा वेळ द्या. बर असू दे, जेव आता. तुम्ही पण गप जेवा आता. जेव. अरे दिगू थांब रे जरा. काय ग? मी ऐकलं ते खरं आहे का? काय अर्जा गावावर साप मारत फिरतोय. काय सांगू आता तुला? गावभर बोंबलतात त्याच्या नावानं. गावभर सगळा बोंबाटा झालाय. सांगून सांगून मी तर वैतागलोय त्याला. त्याच्या घरातले बी बोंबला लागल्यात त्याच्या नावानं. अवघड आहे या पोराचं. आज भेटते त्याला आणि बोलते त्याच्याशी. बोल बोल बोलून बघ. जा तू. हा जातो. अर्जा लगीन केव्हा करायचं आपण? करूया ग, थांब जरा. कामाधामाचं तर पहिला बघतो. घरात आई काय मोरडत असते, फुकट जेवतो म्हणून. जायचं जरा काम धंद्याला. जाय ना, आपण काम भेटायला नको. तुला एक सांगू, एकशे माझं. एक का ग, 10 सांग. तू जानस आपली. तुझ्यासाठी जीव द्यायला पण तयार आहे मी. जीव नको देऊ, फक्त जीव घ्यायचा बंद कर. म्हणजे साप नको मारीत जाऊ. नको रे मारीत जाऊस खरंच. कवा ह्याच्या बाई तुझा जीव गेला तर मग माझं काय विचार केलायस का? तुला कोण सांगितले? कोण सांगितलं तुला? हे किस त्या दिघाने सांगितलं असं तुला? आईला मारतोच त्या दिघाला. अरे त्यानं मला काय बी नाही सांगितलं. त्यानंच सांगितलं तुला. चल. अर्ज्या, अरे इकडे. मगाशी तुमच्या आप्पाला भेटून आलो. तुझ्या लग्नाचं काय सांगितलं माहिती काय? ते सगळं जाऊ दे. तू आई घायला काल दीपीला काय सांगितलंस? काय सांगितलं म्हणजे? सापा पकडून सांगितलास? पोरगी मिळाली म्हणून लय शहाणा झाला रे. आणि सांगितलं असलं तरी बी तुझ्या चांगल्यासाठी सांगितलं, एवढं लक्षात ठेव. अर्जा, वा असतो ना कडे बसलायस. तू जा रे आज मोडणे. अरे सापार आहे माझ्यात. मोठा आहे, लांबला सगळा रागच का तुमच्या कंपनीत मला पण काम खायचं बघूया की रे. काय याच्यातला विचारून बघतो काय काय होतंय. आज उद्या 2 दिवसात कळू तुला लय दिवस झालं म्हणायचं गेलं. अरे ते विचार भारी केलास तुला. काय ते माझ्या कंपनीत यायचं म्हणतोस? अरे काय गावात काय काम नाही, काय नाही, कशाला गावात पोरं थांबणार उगाच. आपल्या कंपनीत आधी पोरं आपली म्हणजे विषय क्लोज. ते बसलाय करते. अरे होय की अर्ध्यावानी दिसा लागले. असं का बसलाय तू? काय जाऊन बघूया चल जरा. का बसली ती आता? अर्जा, काय रे असं का बसलायस?
अरे दिगू बस की. त्याला काय झालं? काय की बाबा, काय झालं रे? असं का तोंड खाली पाडून बसलायस? काय जरा टेन्शन आहे रे. कसलं टेन्शन सांग केला का? अरे दीपीला पळून आणायचं म्हणतो जरा. पळून आणायचं म्हणते की रे. मी नाही लागा यार, तुमचं तुम्ही बोलणी करा, मी हा इकडे बसतो. बघ दोस्त म्हणायचं म्हणे बाब्या. तेज बी बरोबर आहे रे. मी काय म्हणतोय, पळवून आणण्यापेक्षा त्यांच्या घरात एकदा बोलणी घालून बघूया. हे चालतं, हे बरोबर बोलला. हा, यात हाय मी तुझ्यासोबत. मग बोलणं घालूया आणि नाही ऐकलं तर. तुझ्या डोक्यात पळवून आणायचाच का विचार आला? अरे एक तर नोकरी नाही, पोरगी देणार कोणत्या का? नोकरीचं तू माझ्यावर सोड, पळवून आणून तिला काय करणार आहेस? बघूया पुढचं पुढे, एकदा लग्न झालं की कसं बरं पडत ना. पुढचं पुढं नसतंय रे ते, तुला माहित नाही लागा. पळवून आणून काय करणार तू? तुझ्याकडं नाही, हे नाही, काय नाही. एक तर तुझा बाप तुझ्यावर एवढं राग हे करतोय, दुसरी गोष्ट म्हणजे तू पळवून आणणार, घरात कसं आणणार तिला? अरे होईल रे, काय तर ॲडजस्ट होईल. काय ऍडजस्ट होईल लगा सांगायला येस? ताती ऍडजस्ट करणार होय? चांबड्यानं हाणल तुला, फोडून काढ, लागा. कुत्र्यासारखा फोडून काढल. दिगंबरराव बोल घे. ते अर्जुनचं झाली की तेवढं माझं आणि त्या शिल्पीचं घरात बोलणं बघा की राव. हसू नका लागाव. काय रे तुझं आणि शिल्पीचं काय? अरे सच्चा प्रेम आहे लागा. काय सांगायला अर्जा हसू नको लागा. टेन्शन घालवला राव तुम्ही तर माझं. आता बरं काय, बघूया बघूया, करतो तुझं बी काम. सगळ्याला देगूलच पुरं काढायचं बा आपण तर. सगळीकडे तुम्हाला मी दिगूच आठवतोय. काय लगाव, तुझ्याशिवाय कोणाला लागा. करूया गेले. तुझं बी करतो घे, तू बी आपला जाणच भावा. करूया की तुझं बी.